स्वर ताल याची कृपता म्हणजे कीर्तन, टाळ विना मृदंग वाजून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे कीर्तन, त्या परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन, आपल्या बुद्धीतील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे कीर्तन, मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं साधन म्हणजे कीर्तन. आणि दादा हो, ज्या साधनाच्या माध्यमातून तू जगाचा बाप आपलासा करता येतो ते जगातील एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे. बघा करा की जेणेकरून आम्हाला यमाची यातना होणार नाही. असं एखादं सोपं साधन महाराज तुम्ही आम्हाला सांगा. महाराज साधन सांगतात अभंगाचं पहिलं चरण. करावे कीर्तन कीर्तनाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. स्वर ताल याची कृपता म्हणजे कीर्तन, टाळ विना मृदंग वाजून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे कीर्तन, त्या परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन, आपल्या बुद्धीतील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे कीर्तन, मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं साधन म्हणजे कीर्तन. आणि दादा हो, ज्या साधनाच्या माध्यमातून तू जगाचा बाप आपलासा करता येतो ते जगातील एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे. बघा कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, तेने नारायण जैन, तेने नारायण जैन बेटी. हो कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण जैन बेटी, तेने नारायण जैन बेटी, जैन बेटी भेटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हो नामदेव कीर्तन हरी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. या सर्व गुणवानांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. अशी गुणवान भेटणं सोपी गोष्ट नाही महाराज. हा इथं तरी चांगले आहेत, नाही तर कुठं कुठं अशी भेटतात महाराज. आपण जर म्हणलं ना एका जनार्दनी घडो त्यांचा संग, मी काय म्हणलं एका जनार्दनी घडो त्यांचा संग, मागची काय म्हणते तुम्हाला माहिती का? एका जनार्दनी घोड त्यांच्या संग. अरे काय प्रवास
प्रवास करत असताना गाडी धोरणात असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर फुल पेलेला असावा. नाही ना महाराज, गाडी धोरणात असावा, रस्ता नीट असावा, ड्रायव्हर धोरणात असावा. जेवणाचा आनंद कवा, गावरान गाईचं दूध असावा, बाजरीची भाकर असावा आणि तोंडी लावायला हा खायचं कळतंय. वाढणारी महिला सुगरण असावा, वाढणारा उदार असावा आणि जेवणारा रसज्ञ असावा. सगळ्याच महिला सुगरण नसतात, ठराविक महिलांच्या हातालाच चव आहे. नाही तर काही काही महिलांचा स्वयंपाक असा असतो डबाची डबा मसाला चव नाही कशाला. पण आज माझ्या कीर्तनाकरता गुणवान उपस्थित त्यांच्याकरता एकदा जोरदार डबल एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल फेटा बांधणं, कंबर बांधणं, उभं राहून 2 तास बोलणं हे कीर्तनाचं एक अंग आहे. तर खरं कीर्तन कोणतं? नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. या नामसंकीर्तनानं अनेकांचा उद्धार झाला महाराज. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. या नामसंकीर्तनानं वानर कुळाचा सुद्धा उद्धार झाला. या ना विठ्ठल विठ्ठल योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ. हनुमंते कणा म्हणाव्या कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? हनुमंतरायांना कनिष्ठ कोण म्हणेन? वानराची जात आहे हनुमंतरायांची, पण जगातील सगळ्यात श्रेष्ठ भक्त हनुमंतराय. सामान्यत का हनुमंतराय? खेणिया माझी हनुम्या शहाणा, खेणिया माझी हनुम्या शहाणा, खेणिया माझी हनुम्या शहाणा, खेणिया माझी हनुम्या शहाणा. न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, कामच नाही तेथे क्रोधची कैसा. तेथे कैसे भांडण रे, तेथे कैसे भांडण रे, तेथे कैसे भांडण रे. तेथे कैसे भांडण रे. रामाकड्याची आवडी मोठी, त्याची आवडी मोठी. म्हणून लंके पेने रे, लंके बेरे रे, म्हणून लंके पेने रे. मनोरी लंके बेरे रे. ऐसे खेळ्या तुझं सांगितले जाणून खेळते रे, ऐसे खेळ्या तुझं सांगितले जाणून खेळते रे. हो ऐकले यात सांगणे जाणून घ्या रे. वा वा. ऐकले यात सांगणे जाणून घ्या रे. जाणून खेळते, जाणून खेळते. सगळ्या खेळात हुशार खेळ्या बजरंगबली. आणि हनुमंतराला घडवायची जबाबदारी जर कुणी घेतली असेल तर ते अंजनी मातेनं. म्हणून महिला मंडळ मुलांवर संस्कार करायचं काम हे तुमचं आहे. हे जे लहान लहान मुलं कीर्तनाला आलेत ना, ही महाराष्ट्राची खरी आदर्श पिढी, यांच्यावर संस्कार होण्यासाठी एवढा मोठा धर्म मंडप आहे. आणि तुमच्या इथले लई चांगले आहेत, शांत बसले आहेत. नाही तर काही काही गावची पोरं सांभाळायचं सोपं नाही. पोरं सांभाळायचं सोपं आहे काय महाराज? एक पोरं कीर्तनात समोर बसलं, कालवा करायचं. मी त्याला म्हणलं ग बस, ती माझ्यावर धावलं, म्हणलं तूच ग बस. आता म्हणलं मग कीर्तन कोण करेन? म्हणला मी करतो, तुला जमतं का? त्यो म्हणला मला जी जमते ते तुम्हाला जमणारच नाही. द्या त्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हणलं विचार. त्यो म्हणला अशी कोणती गोष्ट आहे जी पुढं आल्यावर मागं जात नाही? मी म्हणलं आता अशी कोणती गोष्ट आहे गड्या? मी म्हणलं मला नाही माहित, तूच सांग. त्यो म्हणला किती सोपं आहे राव, ढिरी. ढिरी पुढे आल्या मागत नाही ना महाराज. अरे दुसरा म्हणला होय वाजला, असले कुठे प्रश्न विचारायचेस का? ढिरीन फिरीन आपल्यासारखे प्रश्न विचारित असतात म्हणला. त्यो म्हणला महाराज सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? आता
आता म्हणलं दावा वाढल्यावर लांबत आहे, रबर वाढल्यावर लांबत आहे, अशी कोणती गोष्टीकडे वाढल्यावर बारीक होती? मी म्हणलं मला नाही, मग तूच सांग. ते म्हणला किती सोपं आहे राव, बिडी वाढल्यावर बारीकच होते ना महाराज, कारण त्याचा आजारच बिडी वाढतोय ते बघते पोरग. अहो काही आजोबाच नातवाला बिडी पेटून आणायला सांगते, मग बिडी पेटून आजोबाच तर ते इजती, मग बिडी इजल्या परत पेटवायला कोणाला जायचंय? नातवाला असते, इजून देत नाही, वडीतच होतो. आणि बिडीचा कार्यक्रमला अवघड. एका गावात पोरा नाटक बसविला. जुना काळ होता, पूर्वी महिला नाटकात काम करत नव्हते, पोरच नाटक बसवायचे आणि एखादं स्त्रीचं पात्र असले तरी तो पुरुष स्त्रीचं पात्र करायचा. गावातल्या पोरा नाटक बसविलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना द्रौपदीच मिळाना, कारण पोरग तसं पाहिजे होतं ना, गोर गुमट ना केलं ते द्रौपदी झालं पाहिजे, द्रौपदानानं झालं पाहिजे. एक पोरग भेटलं वा, गोर गुमट होतं, ना केलं होतं, द्रौपदी सारखं दिसायला, पण त्याला होती बिड्या ओढायची सवय. तेव्हा म्हणला मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही वा, आपल्याला बिड्या ओढायला लागत्या. पोरं म्हणले तू बिड्या वाढ, पण स्टेजच्या माग गेल्यावर वड, आणि जेव्हा तुला स्टेजवर यायचं तेव्हा तू बिडी फेकून द्यायची आणि द्रौपदीच पात्र करायचं. ओके ठरलं. पोरांनी हुबेहू द्रौपदी सारखंच पार्टी घेतलं, अशी चमचम करायची द्रौपदी. पडद्याच्या माग द्रौपदीने बिडी तोंडाला लावली, झुरका वाढला, पण चुकून पडदा उघडा आणि द्रौपदी स्टेजवर आली, तोंडात बिडीचा धूर तसाच राहिला. हे गावची यात्रा, 10,000 पोकडी नाटक बघायला. कृष्ण मोठे स्टेजवर आरडायचा, द्रौपदी तू का बोलत नाही? द्रौपदी मनातल्या मनात म्हणायची, कृष्णा मी जर बोलले तू लोक तुला हाणतील मला हाणतील. माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे. द्रौपदी नुसती मनातल्या मनात झुरायची. काय करायचं? कृष्ण मोठ्याने आरडायचा, काय केलं नाही मी तुझ्यासाठी? अरे कोठी गुण तुला शुद्धारेकेचा या वेळा कसं काय लावेला? हाक मारली, जेवतं ताट मेजवायला सरलं, मी माझ्या संसाराचा विचार केला नाही, तुझा संसार मार्गी लावला आणि आता तुम्हाला बोलत नाही? द्रौपदी तरी कवर दम काढीन. आजी दमकुंडी झालं. द्रौपदीने आ केलं की बाक्कीन बिडीचं धूर बाहेर. लोक म्हणले आणि धूर आणि कस काय निघाला? पण कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहिती तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धूर निघतोय. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञकुंडातून झालता ना, त्याच्यामुळे अजून सुद्धा धूर अजून झटका आणतोय. हे कृष्णाला बी का सुचलं? तर कृष्णाचं पार्टी घेणार सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे उडू नका, पोरांनो नीट राहा आणि पोर सांभाळायचं सोपं नाही. इथे शिक्षक आहेत तर कुणी शिक्षक, मला शिक्षकांबद्दल कौतुक वाटतं, आनंद वाटतो की एका वर्गात 50-50 पोरं सांभाळायचं सोपं नाही. पोरं सांभाळायचं सोपं आहे काय महाराज? 2 पोराला वर्गात आला, उशीर झाला. सर म्हणले इकडे तुला का उशीर झाला? ते म्हणलं सर माझ्या मम्मीने मला चॉकलेटसाठी 1 रुपया दिला होता आणि तो रुपयाच माझ्याकडून रस्त्यात हरवला. तो रुपया मी शोधत होतो म्हणून मला उशीर झाला. ठीक आहे बस. दुसऱ्याला विचारलं इकडे तुला का उशीर झाला? ते म्हणलं सर त्याचा रुपया हरवला होता पण त्याच्या रुपयाला मी पाय देऊन उभा राहिलो होतो. ते हल्ल्याशिवाय मला हलता येईना म्हणून मी लेट झालो. आता काय बोलावूया पोरं पुढं? गणिताचे शिक्षक आले, उठ म्हणले तुला वजाबाकी शिकवायची. वजाबाकी 5 मधून 5 गेले किती? मला काय माहिती. गुरुजी म्हणले इतकं सोपं आहे ना? तो मला नाही अजून सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात तुझ्या आईने किती चपात्या दिल्यात? ते म्हणलं 2. मग 2तल्या 2 चपात्या तू खाल्ल्या, खाली काय राहिलं? ते म्हणलं भात. अरे 0 म्हणणं भात कुठं असतो वय तवा? त्याच्यामुळे महिला मंडळ देवाकडे एकाच मागा. ऐसा पुत्र दे गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न असावं. अरे कसे घडले छत्रपती शिवाजी महाराज? माझी जाऊने
दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, तिथे आनंदाने नांदत होती प्रजा दिना, आनंदाने नांदत होती प्रजा, समाज म्हणत होता जनता राजा दिना, समाज म्हणत होता जनता राजा, माझी जाऊने हो माझी जाऊने हो माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. एकदा सर्वांनी वरात करा सर्वांनी हा. हातावरी करा हात. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर महादेव हर महादेव महादेव. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. आपण भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, पण माणसं भजनच करीत नाहीत. अहो भजनाचं जाऊ द्या, काही माणसांना कुठे काय बोलावं हेच कळत नाही. विठाल विठाल हर विठ्ठल 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 विठ्ठल. एका पोराचं नवीन लग्न झालं. आई म्हणली बाळा तू सासरवाडीला चाललाशी खरी गोष्ट आहे, पण जात असताना व्यवस्थित जा आणि मार्मिक शब्दात तिथं बोलत जावा. बाळू म्हणलं आई कसं बोलायचं? आई म्हणली काही नाही हो नाही या शब्दात उत्तर द्यायचं. आता बाळूने कुठं हो म्हणाव कुठं नाही म्हणाव याचा आचार विचार करायला पाहिजे का नाही? बसला इष्टीतून गेला सासरवाडीला. नेमकं सासरवाडीत उतरला समोरून सासऱ्याने राम राम घातला. राम राम जावई मला राम राम. सासरा म्हणला आले का? म्हणलं हो. आणि बरेच का घरचे सगळे? म्हणला नाही. सासरा म्हणला माझ्या पुरीचं काय दुखत आहे काय? म्हणलं हो. आणि दवाखान्यात नेलं का? म्हणला नाही. सासरा म्हणला माझी पोरगी लय सिरियस आहे काय? म्हणलं हो. आणि मग माझ्या पुरीचं काय भरोसा? म्हणला नाही. सासरा म्हणला मग आपल्याला निघावं लागते काय? म्हणलं हो. आणि जाऊस तर हाती लागन का? म्हणला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कुठं काय बोलावं हेच कळत नाही. आणखी एक उदाहरण पहा. एक मुलगी लग्न झालेलं पहिल्यांदा सासरीला चालली होती. तिची आई म्हणली इकडे आता तू नांदायला जाणार, तुझी सासू तुला नेहमी नेहमी आदेश सोडणार. सुनबाई हे असं नाही असं झालं पाहिजे. तू सासूला उलट बोलायचं नाही, नाराज व्हायचं नाही, तू फक्त एवढंच बोलायचं आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणतात तीच बरोबर आहे. ती मुलगी नांदायला गेली. तिची सासू म्हणली सुनबाई ही भाजी अशी नाही अशी करायला पाहिजे. ती सून म्हणली आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणतात तीच बरोबर आहे. सासूने काही सांगितलं की सून तेवढंच वाक्य बोलायचे आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणतात तीच बरोबर आहे. 4-5 महिन्यांनी काय झालं? सासू आजारी पडली. तिला झाला चिकनगुन्या. तिच्या हाता आकडानात पाय आकडानात तशीच पडली होती हातरुणात महिनाभर. ती सासू म्हणली सुनबाई इकडे आता मला काय वाटत नाही मी आजारातून बरी होईल म्हणून. असं पडून राहण्यापेक्षा मला असं वाटतं विष प्यावण मरून जावं. ती सून म्हणली आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणतात तीच बरोबर आहे. आई तर नव्हता म्हणायचं ते विठ्ठल करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. ठीक आहे महाराज आम्ही कीर्तन करू मुखाने देवाचं गुण गाऊ, पण फायदा काय? अभंगाचं दुसरं चरण. मग काही नो हे बादा मग काही नो हे
मग काही नोये बाधा मग काही नोये बाधा हो मग काही नोये बाधा काम दुर्जनाची गोदा जय हो काम दुर्जनाची गोदा गोदा मग काही नोये बाधा बाधा मग काही नोये बाधा काम क्रोध बाधा क्रोध नाही तारा मग काही नोये बाधा हो मग काही नोये बाधा नोये बाधा काही नोये बाधा काम दुर्जनाची गादा मग काही नोये बाधा हो मग काही नोये बाधा काम दुर्जनाची क्रोधा मग काही नोये बाधा हो काही नोये बाधा मग काही नोये बाधा मग काही नोये बाधा हे जे काम क्रोध विकार आहेत ना ते फार भयानक आहेत महाराज. म्हणून हे काम क्रोध विकार आपल्याला होऊ नये त्याच्याकरता आपण नामचिंतन केलं पाहिजे. राम नामात किती ताकद आहे याची किंमत रावणाला कळाली. वानर सैन्याने दगडावर काय लिहिलं? बोला बोला, दगडावर काय लिहिलं? राम. आणि दगड पाण्यात तरले महाराज. आणि दगड पाण्यात तरल्याच्या नंतर निम्मा सेतू तयार झाला आणि कुणीतरी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपला टाकला. आणि लंकेत एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज गेला की राम नावाने दगड तरले. राक्षस म्हणले आयो ज्याच्या नावाने दगड तरत्यात त्याच्यासोबत युद्ध करायचं शक्य नाही. रावणात ती ताकद आहे का? एका राक्षसाने दुसऱ्या राक्षसाला, दुसऱ्या राक्षसाने तिसऱ्या राक्षसाला, असं करता करता 5000 राक्षसाची मीटिंग ठरली राज्याला. म्हणले काय करायचं? रावणाकडे मोर्चा न्यायचा. चला म्हणले मोर्चा घेऊन लगेच रावणाकडे. सरकार शत्रू सामान्य नाही, नावाने दगड तरत्यात तुमच्यात ती ताकद आहे का? रावण म्हणला कुणीतरी पिन हाणली गाड्या. त्याच्याशिवाय एवढ्या मोठ्याने बोलतच नाहीत आणि माझंच खात्यात आणि माझ्यावर गुरकतीत. रावण म्हणला रामात तशी ताकद आहे का? मी सुद्धा दगड पाण्यावर तारू शकतो, मी सुद्धा दगड पाण्यावर तारू शकतो. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.5 नातू, 1,00,000 पण तू इतकं त्याला खानदान आहे आणि त्याला राशन कार्ड गहू किती मिळत असून. पिवळ्या कोपनाचं गडी नव्हतं रावण, सरकारच त्याचं होतं. रावण म्हणला रामात ती ताकद आहे का? मी सुद्धा दगड पाण्यावर तारतो. चला म्हणले लगेच, आम्हाला डोळ्याने बघायचं म्हणले. ठीक आहे चला. कमरा इतक्या पाण्यात रावण गेला, दगड हातात घेतला आणि दगड पाण्यात सोडला. दगड पाण्यात सोडला आणि दगड पाण्यात बुडाला नाही. दगड पाण्यात सोडला आणि दगड पाण्यात बुडालाच नाही. सगळी प्रजा खुश झाली. पण एकाला जरा डाऊटच आला. त्यो म्हणला असं दगड तरतोय बसले बुडन. त्यो म्हणला लोक म्हणले तूच बसून बघ. त्यो बसला तरी दगड बुडाला नाही. आता रावण बी खुश झाला. म्हणले आता यात्रा काढायची, म्हणले रावणाचा मोर्चा काढायचा. डीजे गुलाल त्यांचा आता ते संपलं. रावण जेवायला घरी आला, मंदोदरीने ताट केलं आणि घास मुखात घालणार. मंदोदरी म्हणली मालक काल काय ऐकलं ते खरं आहे का? तुमच्या हाताने कुठे दगड तरत असत का? एवढे पापी तुम्ही आणि तुमच्या हाताने दगड तरते शक्यच नाही. कस काय दगड तरले? रावण म्हणला मरण पण तुला सांगणार नाही. मंदोदरी म्हणली सांगावंच लागन. आता शेवटी राजहट्ट, बालहट्ट, श्रीहट्ट. ते म्हणला ठीक आहे सांगतो पण कुणाला सांगू नको. रावण म्हणला मी दगड हातात घेतला आणि दगडाला शपथ घातली, जर तू पाण्यात बुडाला तर तुला राम नावाची शपथ आहे. राम नावाची शपथ मी त्या दगडाला घातली म्हणून दगड पाण्यात तरला. म्हणजे शत्रूच वैरे पण त्याचं सुद्धा कल्याण होतं नामचिंतन केल्यावर. ही राम नामात ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एक मिनिट सर्वांनी वर हात करा. आता इकडं काय टोल ना काय का वर हात करायला? सर्वांनी आज एकादश आहे त्याच्यामुळे आपल्याला भजन करायचंय. सर्वांनी वर हात करा.
आणि मी जेव्हा एक म्हणेल तेव्हा सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची. राहू दे अशा सकाळपासून मी येतो चहा पिऊन. एक एक हा एक साथ एक साथ जय हो. वा 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 हा. ठोका 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 ठोका. ठोका 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 ठोका. एवढी गोड वाजवणारी माणसं आहे, एवढी गोड गाणारी माणसं आहे, नाचा वाटणार नाही. अहो इथंच नाचलं पाहिजे का डीजे पुढे नाचलं पाहिजे. अहो दुपारचे 12 वाजले तर बिना चपलाच नसते डांबरी हो. तिथं नाचण्यापेक्षा नाचू कीर्तनाचे रंगे, 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 नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे, नाचू कीर्तनाचे रंगी, जय हो. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे. परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे. व्यसनापासून दूर राहा, मित्रमंडळी चांगले ठेवा. नाही तर सुरुवातीला 5 तेन ताडी, तुमचे ओळखत्यान नाडी, दारूची लावत्यान गुडी, कवलागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अहो लावण्याचा दारूला काडी, धरेन अनुभवतो कोबाची जुरीन, मक्कल परमार्थाची गुडी. आणि टाळ्या वाजवायच्या असल्या तर अशा जोरात वाजवायच्या बरं. इकडं का टाळ्या वाजवायला बंदी का? विठाला विठाला ठरव ठरव विठाला विठाला. बदल महत्वाचा आहे. रिझल्ट नुसते कीर्तन ऐकू नका. कीर्तन कमीत का सध्या टीव्हीला कीर्तन आहे, युट्यूबला कीर्तन आहे, फेसबुकला कीर्तन आहे, सोशल मीडियाला कीर्तन आहे. जो सोशल मीडियाचे ऍप ओपन करेन एका तरी महाराजाची क्लिप येतीच आहे. कीर्तन कमीत का पण बदलायचं कोणी? आम्ही जाम झालो सांगून सांगून तुम्ही पॅक झालं तर ऐकू ऐकू. तुम्ही बी काय कमी महाराज मंडळी वाट लावलेत का? 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज मंडळी किती मोठे आणले याला किंमत नाही. 8 दिवसात किती तरुण मुलं माळकरी झाली याला खरी किंमत आहे. कीर्तन काय ऐकायचे नुसती? 8 दिवसाच्या सप्त्यात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढव ना. 8 दुनी 16. मी म्हणतो नका करूच 2 वाढाना, पण एक कीर्तन झाले एक तरी. 8 दिवसात 8 तरी नाही. मग एवढा खर्च कशासाठी करायचा? बदल काय? माणसात बदल होतो पण मंडपात येतो वर. खरंय पटलंय नको रे, व्यसन करून नेले वाईट आहे रे. मंडपात येतो वर. मंडपाच्या बाहेर काढलीस ना बाकू, लांबून लांबून महाराज येतात का लय आराट्यात. आजचं तरी बारीक पिलू होतो वा. बारीकच होतो पण लयच बोलत होता रे. हा आमच्या भाऊनी बी चांगले निवडून निवडून महाराज आणलेत. अरे दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलंय ना व्यसन करणं का. अरे गे सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण चांगले वागलो त्यांनी तरी कुणाला म्हणा नीट वागा. काय नाही माना डोलवायच्या त्यांचा धंदाच येतो. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हात
नाश आयुष्याचा नका आयुष्याचा नका नाश आयुष्याचा एवढा चांगला निर्णय मिळालाय. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा, व्यसनापासून दूर राहा, मित्रमंडळी चांगली ठेवा आणि भावाने एक विचाराने राहण्यासाठी जावा जावा नीट राहावा. आल्यात का जावा जावा. एकीला किंमत एकी ठेवा, कुटुंबात एके, सासूने सुनाला लेक म्हणा, सुनाने सासूला आई म्हणा.